स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। रामकृष्ण हरी माऊली। वारीच्या निमित्ताने बोलायचं आहे, पांडुरंगाच्या निमित्ताने बोलायचं आहे आणि मी उदाहरण देणार आहे एका हिंदी प्रेमगीताचं। मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म। तुम्ही म्हणाल हे गाणं मी का सांगतोय? एक प्रेमगीत वारीचा प्रसंग सांगताना का बोलतोय? आज आपण बोलणार आहोत ते वारीतल्या रिंगणाविषयी। आणि या रिंगणाविषयी बोलताना मला हे गाणं अगदी तंतोतंत लागू पडतं असं वाटतं। खरं तर माझं नेहमीच म्हणणं असतं की सगळी हिंदी मराठी प्रेमगीतं ईश्वरासाठी आहेत असं समजून एकदा ऐका बरं। एकदा हा प्रयोग आपण करू शकतो की ते सगळे माझ्या ईश्वरासाठी आहेत म्हणून ऐकून बघावीत, मजा येते। नाहीतरी संत मीरा म्हणायच्या ना, अक्सर सारी औरतें अपने पति को अपना भगवान मानती है, मैंने भगवान को अपना पति मान लिया तो मुझे पागल क्यों कहा जा रहा है। ही सगळी प्रेमगीतं ईश्वरासाठी आहेत म्हणून ऐकायला लागलो की एक वेगळाच आनंद मिळायला लागतो। वारीतलं रिंगण समजून घेत असताना मी नेमकं हेच गाणं तशा अर्थाने, आध्यात्मिक अर्थाने ऐकायला सुरुवात केली। लता मंगेशकरांचे सूर असल्यामुळं त्यातलं अध्यात्म अजून जरा जवळून जास्त समजलं आणि वारीतलं रिंगण हेच असतं हे लक्षात यायला लागलं। मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म। रिंगण गोलाकार असतं आणि हे गोलाकार रिंगण ज्या बिंदूपासून सुरू होतं ना त्याच बिंदू जवळ येऊन थांबतं। तुम्ही से शुरू तुम्ही पे खतम। आयुष्याचं वर्तुळ असंच आहे मंडळी, असंच आहे। ईश्वरापासून सुरू होतं आणि ईश्वराच्या जवळच येऊन थांबतं आणि आमच्या सगळ्या संसाराचा खेळ या रिंगणात सुरू असतो। सगळा खेळ याच रिंगणामध्ये सुरू असतो। पंढरीकडे जाणारा पांडुरंगाचा भक्त एवढंच रिंगण पाळत पंढरीकडे जात असतो। म्हणून तर प्रत्येक ठिकाणी थांबून हे रिंगण घातलं जातं। हे रिंगण एक असा आनंदाचा खेळ आहे ज्या खेळातल्या भक्तीमध्ये पांडुरंगाचे भक्त तल्लीन होऊन जातात। पण या रिंगणात मुळात अवघड, प्रमेयात्मक, योग, सिद्धांत, दर्शन या सगळ्यांना बाजूला ठेवत पांडुरंगाचा भक्त केवळ नामस्मरणाची भक्ती घेऊन पांडुरंगाकडे जात असतो। ना तिथे वेदमंत्रांचं उच्चारण आहे, ना उपनिषदांच्या मधलं ज्ञान आहे, ना कुठलं तत्वज्ञान आहे, ना कठीण अवघड वाटावी अशी भाषा। वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी वाहवा भार मात्र। जगद्गुरु तुकोबाराय यांनी म्हणून तर हे सांगितलं ना। ज्ञानेश्वरांनी या सगळ्या गीतेतलं ज्ञान सोपं सोपं करत भक्ती मार्ग म्हणून तर सांगितला ना। या पंढरीच्या वाटेत सोपा असणारा भक्ती मार्ग नाचत, खेळत, बागडत पांडुरंगाकडे जायचंय, त्याचं नाव घेऊन जायचंय आणि तो नात्याचा परीघ, नात्याचं रिंगण सोडायचं नाहीये। एवढं लक्षात आहे की पांडुरंगापासून निघालं की पांडुरंगाच्या पर्यंत पोहोचायचंय। मेरे भक्ति की उम्र है सनम, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म। पांडुरंगापासून पांडुरंगापर्यंत निघालेलं हे रिंगण आनंदाचा क्षण तर आणतच आणतं, पण या रिंगणाची मर्यादा देखील आम्हाला सांगून जातं। म्हणून वारीत जाणारा भक्त या रिंगणाला मोठ्या आनंदाने साजरा करत असतो आणि तो वारंवार याची जाणीव करून देतो की मला या रिंगणात राहायचं आहे। हे अध्यात्माचं रिंगण आहे, हे नामस्मरणाचं रिंगण आहे, हे भक्तीचं रिंगण आहे आणि या भक्तीच्या रिंगणात त्याच्या केंद्रस्थानी काय असेल तर तो पांडुरंग आहे, तो देव आहे, ज्याच्या नामस्मरणात राहण्याचं वर्तुळ रिंगण आम्हाला पाळायचं आहे।
त्याच्या भक्तीच्या बाहेर जायचं नाही आहे. म्हणून तर संत म्हणतात ना, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, न लगे मुक्ती आणि संपदा. काही नको आहे, या रिंगणाच्या बाहेरचं काही नको आहे. ना मुक्तीची अभिलाषा आहे, ना संपदेची अभिलाषा आहे, ना जन्ममरणाचा फेरा चुकून यापासून वेगळं जायचं आहे. कशाला हवी आहे मुक्ती? अंतरिक्षामध्ये सूर्याच्या भोवती वर्तुळाकारात रिंगण घालून जसे ग्रह फिरत असतात आणि दिवस रात्र प्रकाश अंधार याचा अनुभव घेत घेत आनंदानं राहत असतात ना, ते रिंगण आमच्या भोवती आहे. या रिंगणात आम्हाला पांडुरंगाच्या सहवासाचा आनंद मिळतोय. त्याच्या कृपेच्या पावसात चिंब व्हायला होत आहे. त्याच्या उन्हाची ऊब आम्हाला शीतलतेत सावरून घेते आहे. तर कधी संध्याकाळच्या वेळी वैशाख वनवा सहन केलेल्या मनाला गार झुळूक मिळते आहे. हे सगळं सहन करत करत त्या नात्याचा परीघ सांभाळत त्या रिंगणात आम्हाला राहायचं आहे. आणि हेच रिंगण वारकरी खेळत खेळत जात असतात. याच रिंगणाचं महत्व इतकं आहे की ते अनेक ठिकाणी होतं आणि ते कुठे कुठे होतं हेच आपण समजून घेऊया. पंढरपूरच्या वारीत रिंगण सोहळ्याला खूप महत्व आहे. हा रिंगण सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकऱ्यांची मांदियाळी ठिकठिकाणी जमते. या रिंगणाचे गोल रिंगण आणि उभं रिंगण असे 2 प्रकार पडतात. पण पालखी मार्गात हे रिंगण सोहळे कुठे कुठे पार पडतात जाणून घेऊया. यंदाच्या वारीत ज्ञानेश्वर माऊलींच्या शेवटचा रिंगण सोहळा 5 जुलै रोजी वाखरी या ठिकाणी पार पडणार आहे. माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथे 1 जुलै रोजी पार पडलं. त्यानंतर खुडूस फाटा, ठाकूरबुवा समाधी आणि बाजीराव विहीर या ठिकाणी गोल रिंगण सोहळा पार पडला. माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण लोणंद जवळील चांदोबाचा लिंब या ठिकाणी झालं. आता त्यानंतरचं उभं रिंगण 5 जुलै रोजी वाखरी या ठिकाणी होणार आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 3 गोल रिंगण आणि 3 उभे रिंगण पार पडतात. हे कुठे कुठे होतात जाणून घेऊया. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण 28 जून रोजी बेलवडी या ठिकाणी पार पडलं. त्यानंतर इंदापूर आणि अकलूज इथं गोल रिंगण सोहळा पार पडला. तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभा रिंगण सोहळा माळीनगर आणि बाजीराव विहीर या ठिकाणी पार पडला. तर शेवटचा रिंगण सोहळा 5 जुलै रोजी वाखरी या ठिकाणी पार पडणार आहे. वाखरी इथं रिंगण सोहळा झाल्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. त्यानंतर 6 जुलै म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी या पालख्या नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान करून आपल्या विठुरायाच्या चरणी अर्पण केल्या जातील आणि सगळे वारकरी आपल्या विठुरायाचं दर्शन घेतील.